आई पाया पडतो ग असं म्हणून राजू परीक्षेला जायला निघाला. त्याची आज 12वीची परीक्षा होती. राजू हा सखुताईचा मुलगा. सखुताई कोण तर ती शाळांच्या समोर चिंचा बोरं फळं विकणारी बाई, पाटी घेऊन विकत बसणारी एक गरीब गाई, एक खोलीचं घर. तिथं संपला त्यांचा दोघा मायलेकरांचा संसार. त्याला वडील नव्हते, आईच त्याची सगळं काय करायची. तो पण पेपर टाकायचा सकाळचे, दुधाच्या पिशव्या पोचवायचा, हे काम करायचा. तर मुलगाही खूप कष्टाळू होता आणि हे करत करत तो शिकत होता. पण आता असंच करत करत त्याची परीक्षा आली. आज 12वीचा पेपर होता इंग्लिशचा, म्हणून तो चालला होता. दररोज जाताना आईच्या पाया पडायचा. आई आशीर्वाद द्यायची, जा जा बाबा, चांगला पेपर जाऊ दे तुला. आणि तर त्यांनी ते काय झालं, त्याच्या हातातली पुस्तकं अशी एकत्र करत होते. तर त्याच्या हातातून ते हॉल तिकीट, आम्ही त्यावेळी रिसीट म्हणायचो जुनी लोक, ते हॉल तिकीट पडलं, त्याच्यावर फोटो होता. तिने बघितलं म्हणून तर तिने हातात दिलं त्याच्या. तर तो बोलला, हे ना, हे नसलं तर आई मला परीक्षेला नाही बसू देणार. ती म्हणली, हो का, जपून ने बाबा, नसलं तर तुझं वर्ष वाया जायचं. म्हणून त्याने ते त्याच्या छोट्याशा जी त्याची बॅग होती ना, सॅक म्हणतो, त्याच्यात भरलं सगळं आणि अडकवलं मागं, चालला तो गेला. आता ती पण तिची आपली एक फळबागाची भाग आहे एक, तिथं जावं लागतं मार्केट सारखा. तिथून आणायची ती चिंचा बोरं पेरू कैऱ्या काय काय आणि शाळेंच्या समोर विकत बसायची. आता त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. किंवा कधी काय घरी कामं आणायची, अशी ती करायची बिचारी. आणि ती पण निघाली ते आणायला. तो आधी गेला आणि मग ती सगळं घरातलं नीट आवरून नंतर ती गेली. आता दुसरीकडं प्रिया नावाची मुलगी, मोठ्या घरातली मुलगी, तिची कॉलेजची 12वीची परीक्षा. ती पण आईला म्हणते मी जाते, बहिणीला म्हणते जाते, त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक मिळतो तिला. तिची आई म्हणते, हॉल तिकीट नीट घेतलंस का ग सगळं. आणि तिला गाडी ड्रायव्हर असतो, त्यांची कार असते, ती सोडायला जाणार असते. पण पुढं थोडं अंतर ती निघते जायला प्रिया, सगळं घेऊन तिचं. आणि थोडं अंतर गेल्यावर तिची गाडीच बंद पडते. मग तो ड्रायव्हर म्हणतो, आता तुम्हाला बसने जावं लागेल ताई. मग ती बसच्या तिथं येऊन उभी राहते. मग नेमकं त्या सखुताईच्या मागे ती उभी राहिलेली असते आणि बस आली की ती चढतात बसमध्ये. आता जागा नसती, सखुताई बसलेली असते, तिच्या शेजारी हिला जागा बसावं लागतं. आता तिला ती सखुताई म्हणजे गरीब, घामाने तिचं शरीर आपलं भिजलेलं, थोडाफार अंगाचा वास येत असणारा, आणि पाटी तिची, तिला ती घाण वाटत होती प्रियाला त्या सखुताईची. पण तरी ती तिच्याजवळ बसली, नाकाला रुमाल लावून. आणि हातात तिचे ते पर्स, तिचे बुक्स असे होते. आणि तिचं कॉलेज अगोदर यायचं, नंतर हिचं मार्केट यायचं त्या सखुताईचं, 2 स्टॉप सोडून. तिकीट काढली तिने आणि ती उतरली खाली. स्टॉप आल्यावर प्रिया उतरली. तिचं उतरताना काय झालं, ते तिचं जे रिसीट होतं ना, ते नेमकं तिच्या पायाजवळ पडलं, ते हॉल तिकीट. आणि ती उतरली. आता ती उतरली, पण नंतर त्या सखुताईनी बघितलं की हिचं हे पडलंय, माझ्या पोरांनी तर सांगितलं ह्याच्याशिवाय परीक्षेला बसू देणार नाही. आता तिला कळलं होतं ह्या पोरीला आपलं आवडलं नाही, पण आई कशी असते ना, मग तिने ते उचललं आणि लगेच पुढच्या स्टॉपला ती उतरली खाली. आणि तिच्या आता हिला कुठं शोधायची, पण कॉलेजचं विचारत विचारत चालत चालत ती तिथपर्यंत पोचली, त्या गेटपर्यंत. पण तिला काही गेटमधून कुणी आज जाऊ दे ना, कॉलेज ना ते. मग तिने त्या वॉचमॅनला असतो ना त्या गेटवर, त्याला दाखवलं ते, ही जी पोरगी आहे हिचं जे नाव आहे ती सांग, तिला बोलव इथपर्यंत, मग मी सांगते तुला. मग त्या पोरीला त्याने बोलवलं, अनाऊन्स केलं नाव. मग ती आली. ती रडतच होती, माझं हॉल तिकीट सापडना, आता मी काय करू, कसं करून. तिला ते बाईला बघून आधी तिचं तोंड, ती आधीच तिने तोंड मुरडलं होतं ना, की कसं ही बाई घाण. पण नंतर जेव्हा तिने तिच्या हातात हॉल तिकीट दिलं, तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. की माणसाला कुणालाही असं जज करू नये, कुणाची अशी पारख करू नये. ती मळकी साधी गरीब बाई, पण तिच्या आतमध्ये जी आई होती किंवा जी चांगला माणूस होता, ते तिने तिथपर्यंत आणून पोचवलं तिला, की बाळा, माझं पोरगं म्हणत होतं ह्याच्याशिवाय परीक्षेला बसू देत नाहीत, मग तू कशी बसशील, तुझं बी वर्ष वाया जाईल. अशा पद्धतीने
मग तिला कळालं, तिने घरी पेपर दिला, घरी आल्यावर आईला सांगितलं. मग तिच्या आईने तिला सांगितलं की कधीही कुणाला कमी लेखू नये, कुणाची कधी मदत लागेल सांगता येत नाही. मग त्या दोघी जणी तिच्या घरी गेल्या तिला बक्षीस देण्यासाठी, पण तिने घेतलं नाही. ती म्हणली कष्टाचं पुरतं, दिलेलं नाही पुरत. तू फक्त लक्षात ठेव की कधी बी कुणाला असं वाईट साईड बोलू नये बाळा, अशा पद्धतीने. अशी जुनी लोक, चांगली माणसं आता फारशी बघायला मिळत नाही. कुणी कुणाच्या लवकर मदतीला जात नाहीत. पण तसं नाही केले पाहिजे. आपले संस्कार, संस्कृती आपण विसरायला नको. लक्षात ठेवा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग सूर्या हिंदी मराठी चॅनल. सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा.